क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला एक विनंती असणार आहे, जास्त वेळ जर जात असेल तर आपण 12th मॅन किंवा सबस्टिट्यूट प्लेयर्स घेऊन सामन्याला सुरुवात करायची आहे. तर ऑलरेडी यानंतर 3 मॅचेस होणार आहेत. वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे. अन्यथा हा सामना 2 षटकांचा ठेवण्यात येईल. लक्षात घ्या, हा सामना 2 षटकांचा होण्याची शक्यता आहे. हे बघा, आमच्या अंतिम रेग्युलरचा संघ सुद्धा उपस्थित झालेला आहे. कान्हा स्पोर्ट्स पाहिजे त्यांचा मी विशेष आभार व्यक्त करतोय, कारण खरं तर खेळपट्टी कान्हा स्पोर्ट पाहिजे संघाची आहे आणि त्यांनी या स्पर्धेसाठी ही खेळपट्टी उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामुळे कान्हा स्पोर्ट्स पाहिजे संघाचा मी विशेष आभारी व्यक्त करतोय. बघा मित्रांनो, सकाळची वेळ असती, दुपारची वेळ असती तर ठीक आहे, समजू शकलो असतो. उमेश वेलकम, आपलं स्वागत आहे. उमेश पाटील, उमेश नाईक, सॉरी प्रल्हाद दादा, आपलंही स्वागत आहे, वेलकम. चला लगेच आपण सामन्याला सुरुवात करूया. भाऊ भाऊ एकत्र राहू, पण नक्कीच हक्कासाठी भांडू, अशी ही 3 षटकांचा सामना. यस, पहिलं षटक जोगेन ईश्वरसाठी. चला आता व्यवधान नको कुठलंही. जोगेन पहिला चेंडू हवेत सोडला होता ईश्वरसाठी. यस, मोठी विकेट, ईश्वर इज गॉन. जोगेनचा पहिला ब्लास्ट म्हणावा लागेल इथे. ईश्वरला समोर पकडलेला आहे यश त्यांच्या. टाइमपास करू नका मित्रांनो. विकेट पडल्यानंतर लगेच चला, तू चल माया आहे असं करा. आपल्याकडे वेळ कमी आहे. रेग्युलरचा फायनल सामना खेळवायचा आहे आज. तेल लावून अंगाला जोशी साहेबांचा संघ फायनलमध्ये उपस्थित आहे. या सीझनमध्ये तब्बल 4 वेळा फायनल खेळतोय हा संघ. क्या बात आहे, जोशी साहेब लकी ठरलेले आहेत. 1 मध्ये विजय प्राप्त केलेला आहे. आमच्याकडे लेखाजोखा आहे जोशी साहेब, घाबरू नका, पोहोचवला जाईल तुमच्यापर्यंत. क्या बात आहे, आणखी एक चांगला चेंडू मंगेशसाठी. हलक्या हाताने चेंडूला ड्राईव्ह केलेला, सिंगल मिळाली. दुसरीचा प्रयत्न झाला. मिलिंद एखाद्या 21 वर्षाच्या पोराला लाजवेल असं क्षेत्ररक्षण करतोय तिथे. एखाद्या नाटकामध्ये, पिक्चरमध्ये भावाची भूमिका शोभेल मिलिंदला. काय जबरदस्त गेटअप केलेला मिलिंदने. सदाबहार व्यक्तिमत्व मिलिंद. 2 धावा आल्या, 2 धावाने खाते खोलवते. ड्राईव्ह केलेला आहे, चांगला फ्लॅश ड्राईव्ह. चेंडू जातोय डीपला. क्षेत्ररक्षक जीवाचं रान करतोय. आपल्या गावासाठी, आपल्या संघासाठी काहीही करायला तयार इथे क्षेत्ररक्षक. 2 संघ अगदी एकाच गावचे उभे ठाकलेले आहेत सेमी फायनल मध्ये. अशी सेम परिस्थिती छत्रपती शिवाजी महाराज वडुणोगर आणि जय गावदेव वडुणोगर संघामध्ये झाली होती गोरसे येथे.
मात्र इथे परिस्थिती वेगळी, इथे स्पर्धा वेगळी, इथे गाव वेगळे. मिनेश 11 कारिवली वर्सेस जय बजरंग कारिवली. तुफानी सामना. जोगेन चेंज ऑफ पेस. चेंडू हवेत, लोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडेल. दुसरी धावेचा प्रयत्न होईल. यस, गजा धावतोय आणि दुसरी धाव पूर्ण करतोय. गजा नाही तो मजा नाही. अब धोरण पूरे धोरण के साथ बढ़ता हुआ स्कोर जाके पहुंचा 6 रनों पर. कमी तिथे आम्ही सुनील म्हात्रे सर जॉईन झालेले आहेत आम्हाला एक्सपर्ट स्कोररच्या भूमिकेत. दमनला त्यांना आमंत्रण मिळालं नवीन 40+ क्रिकेट संघटनेचं. मात्र तारीख गुलदस्त्यात आहे. भाऊ पाटील खुश आहेत, बोलवलं जाईल, घाबरू नका. यानंतर पहिली टॉस फायनलची रेग्युलर. यस, पाय आणि नागले दोन्ही संघाचे कॅप्टन आपण तयार राहायचंय. भरपूर टाइमपास झाला. चला जोगेन, लागा कामाला. टॉप एज लागली. संदीप आहेत, नाही ते अंदाज पकडू शकले नाहीयेत. योगेश चिकणे यांची आठवण होतीये. चेंडू सीमा रेषे पलीकडे जातोय. 4 धावांसाठी नशिबाचा चौकार. तर हे फायद्याचं होईल. जयगावदे वडूनगर संघाचा जबरदस्त फॉर्म होता. बॉलर जबरदस्त फॉर्म मध्ये होते, परंतु क्षेत्ररक्षण काहीच चुकीचं झालं आणि त्यामुळे महत्वाच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला जयगावदे वडूनगर संघाला. पिछा केला होता चेंडूचा, मात्र यष्टीरक्षक संदीपचं कौतुक करावं लागेल. संदीपशी चर्चा झाली जय बजरंग कारिवली संघाच्या. म्हणाला आता नक्कीच आम्ही चांगला खेळ करू, आम्ही एकदम समाधानी आहोत, परंतु या स्पर्धेमध्ये आम्ही एकजूट झालो आहोत, मनाने एकजूट झालो आहोत आणि ते दिसतंय कारिवली संघाच्या बॉडी लँग्वेजवरून. लॉफ्टेड शॉट आहे लॉंग ऑफ सीमारेषेवर. यस, आणि चेंडू जाईल लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी हा येतोय षटकार. दोन 4 आणि 6 या षटकामध्ये मंगेशच्या बॅटमधून 16 धावा आलेल्या आहेत. बऱ्याच दिवसानंतर मंगेश इन फॉर्म मध्ये येतोय. ईश्वरने काल जबरदस्त बॅटिंग केली होती, आज त्याच्या पावलावर पाऊल ठेवून मंगेश काय बॅटिंग करतोय. आता खेमेमध्ये हलचल आहे जय बजरंग कारिवली संघाच्या. धाकटा भाऊ थोरला भाऊ अशी ही लढत आहे. मिनेश 11 लहान भाऊ आहे आणि जय बजरंग कारिवली संघाला आपण मोठा भाऊ बोलूया. 500 रुपयांचं पारितोषिक. 2 विकेटसाठी संदीप नाईक. परशु पाटील कडून ही ऑफर आलेली आहे. थँक्यू परशु पाटील. आज संघाचा हिस्सा नाहीत, आता संघ चांगली कामगिरी करते, गरज नाहीये परशु पाटीलची असं वाटतंय. ओव्हर द विकेट. क्या बात आहे. पहिला चेंडू यस आणि समोर पकडलेला आहे. गजा इज गॉन. दुसरी विकेट. खेळायला मिळालं हे खूप आहे मित्रांनो. आज सुपर संडे. तांगडी साहेब खूप खूप धन्यवाद आणि आभारी आहोत नवीन 40+ क्रिकेट संघटनेच्या वतीने. न्यू बॅट्समन रमेश ऑन क्रीज नाव.
पहिल्या षटकात 17 धावा आल्या. दोन्ही जर षटकांचा विचार केला तर दोन्ही षटकांच्या पहिल्या चेंडूवर पायचीत. क्या बात है, एवढा या डीप स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर चेंडू जातोय. आसमानी टोला रमेशचा. निमेश 11 कारिवली हा संघ एका वेगळ्या अंदाजामध्ये खेळतोय. आज तोच अंदाज घेऊन खेळतोय. हा बदल, प्रोफेशनल बदल प्रत्येक संघाने आपल्या संघामध्ये करायला पाहिजे. माइंड जो तुमचा आहे ना, तो माइंड सेट नक्कीच बदलायला पाहिजे. जमाना बदलतोय, तुम्हीही बदला. आणखी एक चांगला फटका, मिडल ऑफ बॅट, बॅक टू बॅक दुसरा षटकार रमेशच्या बॅट मधून. क्या बात आहे, या षटकाराने आता मात्र धाबे दणाणले आहेत. 29 धावा धावपळकावर लागलेले आहेत. अब करे तो क्या करे गेंदबाज संदीप. पहिल्या चेंडूवर LBW, त्यानंतर मात्र सर्जिकल स्ट्राईक. रमेशच्या बॅट मधून एक स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर षटकार. त्यानंतर अगदी बीचो बीच लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ यांच्या मधून थेट सीमारेषेच्या बाहेर चेंडू पाठवलेला आहे षटकारासाठी. 6 धावा आणि धावसंख्या 29 वर पोहोचलीये संदीप नाईक. यावेळी मात्र चेंडू हवेत आहे. यष्टीरक्षक सुजित चूक करणार नाहीये. रमेश इज गॉन. चांगली धावसंख्या आहे, परंतु रमेश आपलं काम करून गेला असं वाटतं, कारण 2 षटकार बस झाले. एकाने 2 षटकार मारले तर किती धाव होतील. न्यू बॅट्समन आकाशी फटके मारावे लागतील. दिसते फक्त मैत्रीची लढत, पण मैत्रीची लढत मात्र इथे खेळाची रंगत वाढतीये. मनात आहे मात्र माझा संघ जिंकावा. गावाचे नाव लागेल हरकत नाही, माझ्या संघाचं नाव लागावं फायनलच्या ट्रॉफीवर, हीच अपेक्षा दोन्ही संघांची. संदीप नाईक, डावखुरा फलंदाज आकाश. पॉझिटिव्ह परिस्थिती आहे आकाशसाठी. आणि यस, पहिला चेंडू उडवण्याचा प्रयत्न. संदीप चेंडू खाली. बॅक टू बॅक 2 विकेट आणि 500 रुपयांचं पारितोषिक पार्श्व पाटीलच्या तर्फे. खेळपट्टीवर थांबण्याचा प्रयत्न नाहीये. शिनू येतोय. मंगेश शिनू ही जोडी खेळपट्टीवर आहे. सुभाष बत्तीनी यांचं कौतुक करूया. अगदी संघटना सुरू झाली त्यानंतर 2-3 वर्षात त्यांचा संघ आला, त्यांनी हिंमत सोडली नाही. माझा संघ खेळेल, भले नाव चेंज करून खेळेल, पण यस माझं अस्तित्व राहील, अस्तित्वासाठी धडपडले. आणि आज त्यांचा संघ आपण पाहतोय सेमीफायनल मध्ये खेळताना तब्बल 11 वर्षानंतर. हलक्या हाताने चेंडूला फक्त पुश केलेला आहे. समोर खेळलेले आहेत डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमा रेषेकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. खूप मोठा पल्ला गाठावा लागला क्षेत्ररक्षकाला. त्यानंतर मात्र फेक केली गेली. 2 धावा पूर्ण केल्या. 2 धावाने धावसंख्या धावपलकावर लागली ती 31 2 षटक संपली. 15.50च्या सरासरीने धावा धावपलकावर आल्या त्या 31. चला लगेच गोलंदाजीला सुरुवात करा. बघा हा शेवटचा सामना नाहीये मित्रांनो, अजून 2 सामने खेळवायचे आहेत, लक्ष द्या. रेग्युलर क्रिकेट फॉर्मॅट पाये वर्सेस नागले. चला दोन्ही कॅप्टन उपस्थित आहेत. थँक्यू सो मच. जेवढी घाई रेग्युलर वाल्यांना असते ना तेवढी 40+ वाल्यांना नसते.
निसूर निसूर बोलतात ना आगरी शब्द म्हणजे आगरी भाषेमध्ये निसूर खेळतात ते एकदम. सुजित गोलंदाजीसाठी येतोय. समोर मंगेश. क्या बात आहे, पहिला चेंडू. हो, तिसऱ्याच षटकाच्या पहिल्या चेंडूवर ते पायचीत होतो की काय, कारण ना या अगोदरच्या दोन्ही षटकामध्ये पहिल्या चेंडूवर पायचीत पकडले गेले होते फलंदाजांना. सिंगल आणि लेग बायच्या रूपाने धावसंख्या धावफलकावर 32. 40च्या आतमध्ये असलं ना तर जय बजरंग कारिवली संघही सहजासहजी सोडणार नाही आहे सामना. ते एवढेच पाहत असतील कॅप्टन संदीप पाटील, डोक्यात त्यांच्या असेल की 40च्या आतमध्ये या संघाला तुम्ही थोपवा, त्यानंतर आम्ही आहोतच. लॉंग ऑफ, लॉंग ऑन, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग. बराच गॅप आपण पाहतोय स्क्वेअर लेग आणि फाईन लेग मध्ये. शॉर्ट फाईन लेगला कॅप्टन संदीप पाटील. जबरदस्त चेंडू, तेज तर्रार, वेगवान चेंडू, डॉट जातोय. वडूनगर एक्सप्रेस गोविंद पाटील यांच्याकडून सुजित नाईक आपणास शुभेच्छा आलेल्या आहेत बेस्ट ऑफ लक बॉलिंगसाठी. क्या बात आहे, मात्र बेस्ट ऑफ लक सुजितला दिल्या आणि शुभेच्छा पोहोचल्या बॅटमन पर्यंत. गोविंद पाटीलच्या षटकार येतोय. होणारच नाही आता. अगदी जबरदस्त कोकवा कोकवी होईल, कारण शेवटचं षटक आहे. रविवार आहे आज, कोकवा कोकवीचा दिवस आहे. ते मात्र मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू दूरवरून मेघनाथ येतोय. सिंगलला डबल मध्ये दोन्ही फलंदाजांनी कन्वर्ट केलं. दबाव दबाव क्षेत्ररक्षकाकडून वन शॉटचा इशारा येतोय पंचांचा. पंच घरच आहेत तिथे, नाही पंचांवर कुठला ऑब्जेक्शन नसेल. चला लगेच, चला चला, पंच दाखवायला वगैरे काही जाऊ नका तिथे. पंच आपण मागे फिरा. वेलकम ज्ञानेश्वरजी तरे, आपल्या या क्रीडा नगरीमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. चला मंगेश, काही ऑब्जेक्शन नसेल चला मंगेश प्लीज. अंपायर डिसिजन इज अ लास्ट डिसिजन. आपल्याकडे वेळ कमी आहे, आम्ही चेक वगैरे काही करणार नाही आहोत, समजून घ्या. 39 धावा झालेल्या आहेत. गोलंदाज सुजित. ओहो, अतिरिक्त खांद्याचा वापर. सुजितचे हे चेंडू मी अनुभवले गवळी सर, दिसतच नाहीत एवढे फास्ट चेंडू येतात. आणि खेळपट्टी अशी आहे ना, कधी चेंडू स्प्लिट होतो, अगदी डोळ्याची पापणी लवते न लवते तो चेंडू निघून जातो. इथे चेंज ऑफ पेस. मात्र बघा, थोडा पेस चेंज केला तरी सुद्धा इतका वेगाने चेंडू. 2 धावा पूर्ण. तितर बितर झालेली आहे फिल्डिंग खरं तर जय बजरंग कारिवली संघाची. स्कोर 42, 42 धावा. आता डेंजर झोन मध्ये 3 षटकात खूप धावा झालेल्या आहेत. अजून चेंडू शिल्लक आहे 1. हा चेंडू महत्वाचा. ते मोठा फटका आला तर पथ्यावर पडेल मिनेश 11 कारिवली संघाच्या. सुजित, चेंडू हवे ते झेल सुटतोय. हळू बाबांनो हळू, सोजन होते तिथे. ओ माय गॉड, एवढी काय विकेटची गरज होती समजत नाहीये शेवटच्या चेंडूवर. अजून एक धाव आली. पंच धावा किती आल्या या? 4.
47 चला चला मनीष 11 कारिवली लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. एक षटकांचा सामना फायनल. काटा निर्णय काय किती वर्ष एकच मिनिट सांगतो, एक मिनिट चला. पाये संघाने टॉस जिंकलेला एक षटकाचा सामना आहे. लगेच निर्णय कळवायचा आहे. बुलेट ट्रेन आपल्या गावावरून जाणार आहे आणि बुलेट ट्रेनच्या वेगाने आपण लगेच फायनल खेळवणार आहोत. 3 षटकांचा सामना चालू सामना 47 धावांची गरज 18 चेंडू मध्ये आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदल होतोय. पाय संघाने बॅटिंग स्वीकारलेले कॉमेंट्री बॉक्स मध्ये सज्ज होतात आमचे गुरुवर्य मार्गदर्शक डॉक्टर मोरेश्वर गवळी सर, व्हॉइस ऑफ महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद ज्ञानेश्वर चिकणे. तर हाय स्कोरिंग मॅच, कारण 47 धावांचं लक्ष्य आहे. सेमीफायनल आपण पाहतोय, कारण जोशी 11 भादवड ए या संघाने फायनलमध्ये प्रवेश केलेला आहे. मनीष नाईक, आपण कुठे असाल तर मान्यवर कक्षामध्ये या. आपलं हार्दिक स्वागत. मनीष नाईक तर वळूया आपण मॅच कडे, कारण हाय स्कोरिंग मॅच आहे. 47 धावांचं लक्ष्य आहे. सलामीची जोडी सुद्धा मार्गस्थ होते. जोगेन आणि संदीप नाईक क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. सामन्याला लगेच सुरुवात होईल. 47 धावांचं लक्ष्य. सलामीची जोडी खेळपट्टीवर गेलेले संदीप नाईक आणि जोगेन, आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी गजा. पंचांनी या ठिकाणी लक्षात ठेवायचं, कुठल्या प्रकारची मिडल कॉन्फरन्स होणार नाहीये. नो मिडल कॉन्फरन्स. चर्चा सुद्धा होणार नाही. 2 बॅटर मध्ये चर्चा सुद्धा होणार नाहीये. पहिलं षटक गजा. सामना करेल संदीप नाईक. पहिला चेंडू आणि ड्राईव्ह केल्या चेंडू मिड विकेटला. फक्त एकच धाव मिळेल. बॅटच्या मधोमध घेता आलेलं नव्हतं. चेंडूचा वेग कमी झाला होता. फक्त एकच धाव संदीप नाईकला मिळते. आता मात्र खेळण्यासाठी जोगेन सज्ज होईल. 47 धावांचं एक विशाल लक्ष्य आहे. 18 चेंडू आणि 47 धावा. चेंडू आणि 47 धावा. फुल टॉस. फायदा उचलता आला नाही. स्ट्रेट टू काऊ कॉर्नर. रमेश त्या ठिकाणी आहे. धावसंख्या 2. रमेश त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय आणि सुरेश कुठल्या ठिकाणी. एकेरी धावा मिळत आहेत. फुल टॉस सरळ फेकून दिलेला, आउट ऑफ द पार्क. षटकार. षटकार नाही. आता धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या झालेली आहे 8. आस्किंग अंदाज जर आपण बघितलं, जवळपास 15 किंवा 16 धावा या प्रत्येक षटकामध्ये कराव्या लागतील.
यावेळेला मात्र एक चांगला चेंडू होता, खाली राहिला होता. सैराट थ्रो, बेधुंद थ्रो, सैराट थ्रो. दुसरी धावी पूर्ण होते. 22 रूपयाने 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या दुहेरी अंकात प्रवेश करते 10. गजा पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. 7 ते 8 पावलांचा रनअप. संदीप नाईक याला मात्र एक चांगला चेंडू आहे, पूर्णपणे बीट केलं होतं. धाव मात्र मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल. अपील केलं जात आहे. 2 धावा पूर्ण होत आहेत. पंचांचा लेग बायचा इशारा. चांगली सुरुवात आहे, कारण 12 धावा झालेल्या आहेत. 14 किंवा 15 धावा करायच्या. आस्किंग अंधेर जर बघितलं 15 किंवा 16 धावांचं आहे. 18 चेंडू आणि 47 धावांची आवश्यकता आहे. पहिल्या षटकात एक चांगली सुरुवात बघायला मिळते. आतापर्यंत 12 धावा झालेल्या आहेत. नेट टू नेट फाईट. गजा पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. याला मात्र ड्राईव्ह केले चेंडू मिड विकेटला शतक त्याने तैनात आहे. अडवण्यात यश आलेलं आहे, मात्र वाचवू शकत नाहीये. 2 धावा मिळत आहेत. आणि तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का? जोगिन बाद झालेला आहे. धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर झालेली 14. यानंतर बॅट आणि बॉलचा चांगल्या प्रकारे संपर्क होत नाही. एकच धाव मिळेल. धावसंख्या 15. 11-32. 11 चेंडू आणि 32. एअर स्ट्राईक करावा लागेल जय बजरंग कारवीर संघाला विजयापर्यंत पोहोचायचं असेल. आणि मात्र गोलंदाजी, किफायती गोलंदाजी करावी लागेल, ती म्हणजे मिने सेलम कारवीर संघाला. फुल टॉस, फायदा उचलता आलेला नाही. ऑन साईडला खेळायचं होतं. चेंडू मात्र जाते तो लॉंग ऑफला. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. 16 झालेले आहेत. आता मात्र एकेरी दुहेरी धाव संख्येने काही साध्य होणार नाही जय बजरंग कारवीर संघाला. त्यांना एअर स्ट्राईक करावा लागेल. 10 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता. मोठे पटके खेळावे लागतील. चौकार षटकारांची आतषबाजी करावी लागेल. आणि ज्याप्रमाणे गोलंदाजी सुरू आहे त्याप्रमाणे गोलंदाजी मिने सेलम कारवीर संघाला करावी लागेल. यावेळेला लॉफ्टेड शॉट खेळलाय. चेंडू हवेत आहे, मात्र प्लेसमेंट जबरदस्त आहे. गॅप शोधलेली आहे आणि चेंडू एका टप्प्याने जाईल. डीप मिड विकेट सीमा पार, चौकार.
9 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. नेट टू नेट फाईट. 9 चेंडू 27 धावा. रमेश यावर मात्र खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला गेला तर ओव्हर थ्रो होतोय. दोन धावा पूर्ण होत आहेत. दोन धावा पूर्ण होत आहेत. हे बघा पुन्हा एकत्र आले प्लेयर. एकत्र येण्याची आवश्यकताच का आहे का? खरं वेळेसंदर्भात वेळेचं भान तुम्ही क्षेत्ररक्षकाने ठेवायला हवं. धाव संख्या झाली 22. 8 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. 8-25. आठ 25 समीकरण आहे. रमेश फुलटॉस. व्हॉट अ शॉट. जबरदस्त फटका बघायला मिळाला आणि चेंडू सरळ निघून गेलेला आहे. लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर षटकार. सुजित इज ऑन फायर. रमेश कट करण्याचा प्रयत्न. से डॉट बॉल. 6-19. क्षेत्ररक्षण कंबाईन हो. एकत्र येऊ नका. एकत्र येऊ नका. आवश्यकता आहे का एकत्र येण्याची? हे डिसिप्लिन नाही आहे. काय आवश्यकता आहे खरं तर एकत्र येण्याची? कारण तुम्हाला माहिती आहे यानंतर 2 मॅच खेळायचे आहेत. याचं खरं तर भान ठेवायला हवं क्षेत्ररक्षकाने. सीमा रेषेवरल्या क्षेत्ररक्षकांना जवळ येण्याची आवश्यकता आहे का? कारण तुम्हाला माहिती आहे यानंतर 2 मॅचेस आहेत. 2 मॅच खेळायचे आहेत. घड्याळाचा काटा आपल्यासाठी अजिबात थांबणार नाहीये. आणि घड्याळात आपण पाहते 5:50 झालेली आहेत आणि आज आपल्याकडे जे वेळ आहे 6:25 आपण खेळू शकतात. कान्हाई स्पोर्ट पायी संघाचा मी विशेष आभार या ठिकाणी व्यक्त करतो. 1 ओव्हरची मॅच खेळण्यासाठी हा संघ तयार झालेला आहे आणि विशेष म्हणजे ही खेळपट्टी सुद्धा त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे स्पर्धेसाठी. त्यांचा मी विशेष आभार व्यक्त करतोय. याला मात्र एक चांगला चेंडू आहे. 5-19. गोलंदाजीसाठी शिनू येतोय. 5-19. 5 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता आहे. फुलटॉस चेंडू आहे. प्लेसमेंट जबरदस्त आहे आणि चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे चौकार. चार चेंडू आणि 15 धावा. पुणे चांगला फटका खेळलाय. चेंडू सरळ जातो स्क्वेअर लेकडे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. एकच धाव.
3 चेंडू आणि 14. 3-14. 3-14 म्हणजे तिन्ही चेंडूला सीमारेषेच्या बाहेरचा रस्ता दाखवावा लागेल. दोन षटकार, तर 2 चौकार आणि 1 षटकार. शेनू फुल टॉस, फायदा उचलता आला नाही. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2-12. दोन्ही चेंडूंना आउट ऑफ द पार्क पाठवावं लागेल आणि ते ॲबिलिटी सुजितकडे आहे. आता मात्र ही मॅच शिनू वर्सेस सुजित अशी राहिलेली आहे. जे काय करायचं ते शिनूला करायचं आहे आणि जे काय करायचं ते सुजितला करायचं आहे. पण मॅच मात्र जबरदस्त बघायला मिळाली. याला फटका खेळलेला. आता मात्र हे पहा, मॅच कुठल्याही संघाने जिंकलंय, खेळाडू व्यतिरिक्त मैदानात कुणीही जायचं नाही. लक्षात घ्या, मॅच कुणीही मैदानात जायचं नाहीये, कारण मैदानात प्रवेश करेल यानंतर रेग्युलर जो मॅच आहे तोच संघ मैदानात प्रवेश करेल. मैदानात जायचं नाही, मैदानात जायचं नाही, कुणी जायचं नाहीये, कारण हा मेगा फल अंतिम मॅच असेल तेव्हाच मुभा असेल. रेग्युलर संघ मैदानात जाईल. त्रिमूर्ती स्पोर्ट्स लागले हा संघ मैदानात जाईल. लगेच क्षेत्ररक्षण संदीप नाईक 2 विकेटसाठी 500 रुपयांचं पारितोषिक परशु पाटील कडून आलेलं होतं, ते आपण घेऊन जायचंय. मॅन ऑफ द मॅच आपण नंतर देणार आहोत. मिनेश 11चे कॅप्टन मॅन ऑफ द मॅच नंतर देणार आहोत. संदीप नाईक आपलं 500 रुपयांचं पारितोषिक आपण घेऊन जा. परशु बाबा तूच देस. 2 विकेट. परशु पाटील स्पॉन्सर वाढलेले आहेत. असो, हडलाक संदीप नाईक, हडलाक आमचे मित्र जोगेन पाटील, मात्र मिनेश 11 क्या बात आहे. मंगेश, ईश्वर, इंद्रपालचा पायगुण बघा. इंद्रपालने काल सांगितलं होतं आमचे क्लासमेट की माझा पायगुण लागलेला, आम्ही फायनल पर्यंत जाऊ, आणि ते गेले. अभिनंदन सुभाष बत्तीनी, पहिल्यांदा फायनल खेळत आहात. अभिनंदन गजाभाऊ. तांगडी साहेब पाण्याची सोय करा जरा. तांगडी साहेब पाणी आहे बघा, पाणी आहे बघा. 14 वर्षाचा वनवास पूर्ण झालेला आहे. क्या बात आहे. योगेश नाना इथे उपस्थित झालेले आहेत. एक काल असा होता, डेव्हिड बून ऑफ 40+ नामांकन त्यांना होतं. चला लगेच मिनेश 11 संघाचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. या लगेच टॉस करायची आपल्याला. जोशी 11 भादवड संघाचे कॅप्टन जोशी 11 भादवड कॅप्टन आपण लगेच यायचं आहे. गजाभाऊ अभिनंदन. वेल, तर जाऊया आपण सामन्याकडे.
एक षटकांचा सामना आहे. फायनल असेल, मेगा फिनाल आहे रेग्युलर क्रिकेटची. सुपर ओव्हरच जणू आपण पाहतोय. पाये संघाचे कॅप्टन आपला 12th मॅन पाठवा. जितेंद्र आणि